Chen's kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये दिसत असलेले चिकन आज आपण बनवणार आहोत आणि त्या चिकनचे नाव आहे मुर्ग मुसल्लम. तर त्यासाठी साहित्य लागणार आहे चाट मसाला, रेड चिली पावडर, काश्मीरी चिली पावडर, गरम मसाला, लिंबूचा रस, आलं लसूण पेस्ट, त्याचबरोबर कोरिएंडर पावडर आणि जिरा पावडर आणि 3 टेबलस्पून दही. या ठिकाणी 1.5 किलो इतकं चिकन घेतलेलं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का इतका भारी चिकनचा प्रकार कुठे मिळतो ते, आणि तोही घरपोच. तुम्हाला ऐकूनही माहिती असेल, ते म्हणजे चिकन विकनचे बारामती ॲग्रो चिकन. तर आता ती सेवा कराडमध्ये सुरू झालेली आहे. तर हे चिकन पौष्टिक तर आहेच, इंजेक्शन फ्री, स्टिरॉइड फ्री, कोणताही साईड इफेक्ट नाही, उत्तम प्रोटीनयुक्त, विटॅमिनयुक्त, पूर्णपणे हायजेनिक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हवी असलेली घरपोच सेवा अगदी फ्रीमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला असे चिकन हवे असेल तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मागू शकता. म्हणजे लेग पीस, तंदूर कोंबडी, ड्रमस्टिक, कलेजा, 65, लॉलीपॉपसाठी अशा वेगवेगळ्या पदार्थानुसार तुम्ही चिकन ऑर्डर करू शकता. तर रेडी टू कुकचेही पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहे, मोमोज, पॉपकॉर्न, नगेट्स इत्यादी. तर हवे असेल तर लगेच भेट द्या किंवा संपर्क साधा. तर संपर्क पत्ता आहे झायका फूड्स नियर बोराटे पेट्रोल पंप, श्रीराम रेस्टॉरंट शेजारी, कोल्हापूर नाका, मलकापूर, कराड व कराड शेजारील भागात ऑर्डर स्वीकारला जातात. स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही घरपोच ही ऑर्डर करू शकता. तर कराडमध्ये या सेवेचा तुम्ही लाभ घ्यावा व नक्की या सेंटरला भेट द्या. तिथली स्वच्छताही पाहून तुम्हाला खरेदी करण्याची इच्छा होईल. असे दर्जेदार चिकन खाल तर परत हेच मागाल. मी नेहमी इथूनच चिकन ऑर्डर करते व तुम्ही आता ऑर्डर करायला सुरुवात करा. तर प्रथम आपण 1 चमचा मीठ टाकणार आहोत. 1-1.5 चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. त्याचबरोबर जे आपण मसाले काढलेले आहेत ते टाकायचे आहेत. रेड चिली पावडर, काश्मीरी चिली पावडर या ठिकाणी 1-1 चमचा टाकलेला आहे. तर चाट मसाला या ठिकाणी आपण धनापूड, जिरापूड टाकलेले आहे. आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्टही टाकून घ्यायचे आहे. या ठिकाणी 1.5 चमचे इतके आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. 1 लिंबू ज्यूस टाकलेला आहे. 3 चमचे दही टाकून घ्यायचे आहे. या ठिकाणी मिरी पावडर ही टाकलेली आहे. जर आपल्याला आवडत असेल तर चिमूटभर खायचा कलर छान येण्यासाठी टाकायचा आहे. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तरच टाका, अदरवाईज नाही टाकले तरीही चालेल. तर आता हे एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे. प्रत्येक मसाला हा चिकनच्या पीसला अगदी व्यवस्थित लागेल असं छान मॅरिनेट करण्यासाठी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपल्याला दही अजून थोडंसं टाकायचं असेल तरीही तुम्ही टाकू शकता. आता हे 1 तासासाठी आपण छान मॅरिनेट करत ठेवणार आहोत. तर आता आपण ड्रायफ्रूटचा मसाला करून घेणार आहोत. त्याचबरोबर आणखीन मसालेही वापरणार आहोत. या ठिकाणी 10 ते 12 बदाम, काजू, 1 चमचा चारोळे आणि 1 चमचा खसखस. त्याचबरोबर आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत.
ते म्हणजे लवंग, जायपत्री आणि वेलची, तेही या पद्धतीने टाकायचे आहे व थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून चांगली बारीक अशी पेस्ट करायची आहे. जर आपल्याकडे घरी उपलब्ध असेल तर केशर टाकू शकता आणि तेही मिक्सरमधून आपण या मसाल्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. केशरमुळे कलरही छान येतो आणि स्वादही मस्त येतो. जर असेल तर नक्की याचा वापर करा. तर आपला मसाला चांगला बारीक झाला आहे, तर तोही एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे व त्याचबरोबर जे भांड्याला उरलेलं आहे तेही चांगले स्वच्छ पाणी टाकून खंगळून यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर ग्रेव्हीसाठी अजून एक मसाला बनवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी दही घ्यायचं आहे. साधारणपणे 100 ग्रॅम इतके दही घेतलेले आहे व चमच्याच्या मापाने सांगायचं झालं तर 5 ते 6 चमचे दही घ्यायचं आहे. दही थोडंसं आंबट असेल तरीही हरकत नाही. तर या ठिकाणी आता 1 चमचा मीठ घ्यायचं आहे, 1 चमचा धना पावडर घ्यायची आहे, 1 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे, 1 चमचा जिरा पावडर घ्यायचा आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पूड घ्यायची आहे व 1 चमचा रेड चिली पावडर म्हणजे तिखट मिरची पूड घ्यायची आहे आणि छोटा चमचा हळद घेऊन हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व एक चांगला ग्रेव्ही मसाला तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ग्रेव्हीची आपली तयारी झालेली आहे. तर आता जे मॅरिनेट करून ठेवलेले चिकन आहे ते थोडंसं तेल टाकून आपण चांगले फ्राय करून घेणार आहोत. गॅस मोठा करायचा आहे व हे आपले चिकन फ्राय करून घ्यायचं आहे. साधारणपणे 70 ते 75% हे चिकन अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आणि पूर्ण चिकन शिजले तरी काही हरकत नाही. आता आपण हे पूर्ण चिकन शिजवत ठेवायचं आहे किंवा फ्राय करायचं आहे व जे मॅरिनेशन थोडंसं उरेल ते मसाल्यामध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तर हे आपले चिकन चांगले पाणी रिलीज करते व या पाण्यावरच चांगले शिजते. तर गॅस मोठा ठेवायचा आहे आणि हे चिकन आपले चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माहिती असेल की माझी दुसरी कादंबरी सुकलेल्या आठवणींचा झरा ही अलीकडेच प्रकाशित झालेली आहे. आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहताना काय वाटतं हे एका वयोवृद्ध माऊलीच्या भावना व्यक्त करणारी ही कादंबरी आहे आणि तिचं भावविश्व अगदी उत्तम पद्धतीने रेखाटण्याचा प्रयत्न या कादंबरीतून केलेला आहे. जसे की रोजच्या आयुष्यात आपल्याला जगण्यासाठी कोणते विचार हवे आहे आणि कोणते अनुभव हवे आहेत ते वाचल्यानंतर नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. जर तुम्हाला ही कादंबरी ऑर्डर करायची असेल तर फ्लिपकार्ट, ॲमेझॉनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चिकन आपले कोरडे पूर्ण होईपर्यंत चांगले फ्राय करून घेतलेले आहे. तर आता हे पूर्णतः चिकन कढईतून काढून घ्यायचं आहे आणि ती सेम कढई वापरणार आहोत आपण ग्रेव्हीसाठी. सेम कढईमध्ये 2-3 पळी तेल वापरायचं आहे. आपल्याला माहीत आहे की नॉनव्हेजसाठी थोडंसं तेल चढतंच वापरावं लागतं आणि जर आपल्याला तेलकट जास्त आवडत नसेल तर कमी तेल वापरलं तरीही चालेल. तेल चांगलं कढल्यानंतर आपण यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत आणि तोही चांगला लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कढईमध्ये चिकन फ्राय केल्यामुळे आपल्या कांद्याला असा कलर आलेला आहे. तर आता आपण दह्यामध्ये केलेला मसाला कांदा चांगला भाजल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत. तर हा मसाला अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. अगदी तेल सुटायला लागले की मग आपण दुसरा मसाला ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तेल छान सुटलेले आहे. तर आता आपण यामध्ये
जे मॅरिनेट केलेले थोडंसं जो मसाला उरलेला आहे तो यामध्ये प्रथम टाकायचा आहे. तोही चांगला यामध्ये मिक्स करून चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता या ठिकाणी आपण एक टोमॅटो प्युरी टाकणार आहोत. टोमॅटोमुळे चिकनला आणखीन छान टेस्ट येते व त्याची ग्रेव्ही ही भरपूर होण्यास व टेस्टी होण्यास मदत होते. टोमॅटोमुळे एक प्रकारचा कलरही टेक्स्चरही खूप छान येते. फक्त टोमॅटो चांगला गळला पाहिजे आहे तोपर्यंत हा चांगला मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. अगदी टाकल्या लगेच आपण चिकन ओतायचं नाही किंवा बाकीचा मसाला टाकायचा नाही. पूर्ण टोमॅटो छान शिजवून घेतल्यानंतरच बाकीची प्रोसेस करायची आहे. तर आता आपण ड्रायफ्रूटचा मसाला केलेला आहे तोही चांगला यामध्ये ओतून अगदी छान त्याची ग्रेव्ही बनवायची आहे. म्हणजे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला किती पाणी पातळ हवं आहे त्याच्यानुसार आपण ॲड करणार आहोत. जर आपल्याला थोडंसं पातळ हवं असेल तर आपण पाणी अजून ॲड करू शकतो किंवा अगदी चिकनला लागूनच हवं असेल तर पाणी नाही टाकलं तरीही चालू शकते. तर आता जे आपण फ्राय करून घेतलेलं चिकन आहे ते आता यामध्ये टाकणार आहोत आणि टाकल्यानंतर ते चांगलं परतून घेणार आहोत. जर आपल्याला तिखट अजून कमी वाटत असेल तर तुम्ही मसाल्यामध्ये चिकन टाकायच्या आधी थोडंसं मिरची पावडर ॲड करू शकता. आता हा आपला चिकनचा एक वेगळा प्रकार शिजून तयार होत आहे. तर आता त्याच्यावर थोडंसं कसुरी मेथी आपण टाकणार आहोत. ती चांगली खुसखुशीत अशी तव्यावर गरम करून टाकायची आहे. गरम करून टाकल्यानंतर आपली कसुरी मेथी छान स्वाद देते. त्याची टेस्ट अगदी रेस्टॉरंटपेक्षाही खूप छान होते. तर आता ही आपली कसुरी मेथी टाकून झालेली आहे. तर थोडासा आपण चाट मसाला टाकणार आहोत आणि थोडा आपण गरम मसालाही वरून टाकणार आहोत. मुर्गा मुसल्लम म्हणजे अख्खी कोंबडीच शिजवून तयार करतात. पण आपण तसं न करता या पद्धतीने कट करूनच आपण हा मसाला करून हा प्रकार केलेला आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे. टेस्टला अगदी भन्नाट लागते. तर आता कोथिंबीर वरून गार्निश करायची आहे. आणखीन परत थोडा वेळ उकळी येऊ द्यायची आहे आणि हे आपले भन्नाट असे चिकन तयार झालेले आहे. असे जर चिकन आपल्याला घरच्या घरी बनवता येत असेल तर हॉटेलला जायची काहीच गरज नाही आणि एवढ्यामध्ये आपण 10 लोक तरी आरामात घरी जेवू शकतो आणि हॉटेलमध्ये भरपूर पैसे घालवण्यापेक्षा हे घरच्या घरी चिकन बनवू शकतो. तर आता यामध्ये आपण कोळशाची ठिकरी देणार आहोत. कोळशाची ठिकरी दिल्यामुळे तर अगदी तंदूर चिकनलाही मागे सारते. इतका छान वास या चिकनला लागतोय. अगदी डीपली याचा स्मोकी फ्लेवर येण्यास मदत होते. खूप छान टेस्ट येते. अगदी शब्दच नाही इतकं छान हे टेस्टला होते. तर तुम्ही घरी एकदा नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल आणि केल्यानंतर कमेंट करून मला नक्की सांगा. तर आता हे आपण सर्व करणार आहोत. तर पहा, हे अगदी समर व्हेकेशनला मुलांना रोज कोणता चिकनचा प्रकार करायचा हा प्रश्न प्रत्येक आईला पडलेला असतो. तर या पद्धतीने तुम्ही चिकन करून पहा. मुले अगदी एक चपाती खात असेल तर 2-3 आरामात खातील. एवढं छान चिकन लागतं. तर हे चिकन आपण रोटीसोबत, भाकरीसोबत, नान, कुलचे कशासोबतही खाऊ शकतो. तर बिर्याणीसोबतही आपण हे चिकन खाऊ शकतो. तर ही आजची आपली समर व्हेकेशन स्पेशल डिश तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही आपली चिकनची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल
तर लाईक करा आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीजचे व्हिडिओ आपल्याला येत जातील. शेजारचं बेल आयकन दाबायलाही अजिबातच विसरू नका. शीतल्स कॉर्नरला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, इतरांनाही माहिती मिळेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आणि हा व्हिडिओ Shit's शेवटपर्यंत kitchen, we पाहिला gather त्याबद्दल around. धन्यवाद. Fresh ingredients we have found. We're cooking